श्री स्वामी समर्थ. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी स्वामी काय म्हणतात, आजचा हा व्हिडिओ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला आयुष्यात कोणीतरी सोडून गेलं आहे, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, त्यांच्यासाठी आपण स्वतःचं सुख विसरलो, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि शेवटी त्याच व्यक्तीनं आपल्याला एकटं सोडलं. मित्रांनो, कोणीतरी सोडून गेल्याचं दुःख हे जगातील सर्वात मोठ्या दुःखांपैकी एक असतं. कारण त्यावेळी फक्त माणूस दूर जात नाही, तर त्याच्यासोबत अनेक स्वप्न, अनेक आठवणी आणि अनेक आशाही तुटून जातात. रात्री उशी भिजेपर्यंत रडणारे अनेक लोक आहेत या जगामध्ये, पण त्यांचे अश्रू पाहणारा कोणी नसतो. अशावेळी स्वामी समर्थ काय सांगतात? स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांनी तुला सोडलं त्यांच्यासाठी रडू नकोस. कारण जे खरंच तुझे असतात ते परिस्थिती बदलली तरी तुझी साथ सोडत नाहीत, आणि जे तुला सोडून गेले ते तुझे कधी नव्हतेच. मित्रांनो, कधीकधी देव काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतो, कारण ते लोक आपल्या भविष्याचा भाग नसतात. त्या क्षणी आपल्याला दुःख होतं, पण नंतर समजतं की जे घडलं ते आपल्या भल्यासाठीच होतं. स्वामी म्हणतात, ज्याने तुझी किंमत केली नाही त्यांच्यासाठी तुझे अश्रू अजिबात वाया घालवू नकोस. कारण तुझी किंमत एखाद्या व्यक्तीने नाही तर देवाने ठरवली आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटनावर क्लिक करून स्वामी परिवाराचा भाग बना. मित्रांनो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी रडत आहात, कदाचित काही वर्षांनी तुम्ही त्याच गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानाल. कारण काही लोकांचं जाणं हे नुकसान नसतं, तो स्वामींचा आशीर्वाद असतो. स्वामी म्हणतात, तू रडू नकोस, मी तुझ्यासाठी त्यापेक्षा चांगलं काहीतरी राखून ठेवलं आहे. म्हणून भूतकाळाला धरून बसू नका, स्वतःवर प्रेम करा, स्वामीवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, जगाने साथ सोडली तरी स्वामी कधीच साथ सोडत नाहीत. कारण आजही ते प्रत्येक भक्ताला एकच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, जर तुमचं मन कोणाच्या आठवणीनं तुटत असेल किंवा तुमचा कोणीतरी विश्वासघात केला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम केलं त्यांनीच तुम्हाला एकटं सोडलं, तर फक्त एक क्षण डोळे बंद करा आणि स्वामींच्या चरणी तुमचं दुःख ठेवा. कारण जगाला तुमच्या अश्रूंची किंमत नसेल, पण स्वामींना तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत असेल. आज तुम्ही ज्यांच्यासाठी रडत आहात, कदाचित उद्या त्यांच्याच आठवणीवर हसाल. कारण वेळ सर्व काही बदलते, पण स्वामींचं प्रेम कधीच बदलत नाही. लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला सोडलं ते तुमच्या नशिबात नव्हते, पण ज्यांनी तुम्हाला कधीच सोडलं नाही ते म्हणजे तुमचे स्वामी. लोक दूर जाऊ शकतात, नातीही तुटू शकतात, विश्वासघात होऊ शकतो, पण स्वामीचा हात कधीच सुटत नाही. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी, मला काहीच नको, फक्त माझ्या तुटलेल्या मनाला तुमच्या प्रेमाची साथ द्या आणि विश्वास ठेवा. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचतो. कदाचित आज तुम्ही रडत आहात, पण एक दिवस असा येईल जेव्हा स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात इतका आनंद भरतील की तुम्हाला आजच्या या दुःखाची आठवणसुद्धा येणार नाही. रडू नकोस बाळा, जे गेले ते तुझे नव्हते आणि जे तुझे आहेत ते म्हणजे तुझे स्वामी, आणि स्वामी कधीच आपल्या भक्ताची साथ सोडत नाहीत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि खरंच स्वामींचे तुम्ही भक्त असाल किंवा तुम्हाला असा काही अनुभव आला असेल, स्वामींचा चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडला असेल, तर आत्ताचं कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.